नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीन पुलाव कसा बनवायचा, तेही एकदम साधा आणि सोपा घरच्या साहित्यात. तर सर्वात आधी इथे 1 वाटी सोयाबीन भिजत घालायची. पण भिजवायच्या आधी त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं. त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून भिजत घालायची. आता इथे 2 ग्लास बासमती तांदूळ भिजत घालायचे. तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता. याला पण 2-3 पाण्याने धुवायचं आणि भिजत घालायचं. आता सोयाबीन आणि हे तांदूळ आपण कांदा टोमॅटो कापून घेऊ ना, तोपर्यंत त्याला भिजत घालायचं. आता कांदा टोमॅटो मी कापून घेतला, तोपर्यंत हे छान भिजलेलं आहे. सोयाबीन पण भिजली आणि तांदूळ पण भिजली. आता गॅसवर मी इथे मातीची हंडी ठेवलेली आहे. यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलं, 2-3 तेजपत्त्याचे पानं टाकले, 1 जावेत्री, 1 मोठी इलायची, 2-3 लवंगा आणि 2-3 काळे मिरी, थोडीशी जिरे हे टाकून छान फ्राय करून घ्यायचं. आता याच्यात 2 कांदे कापलेले टाकून घ्यायचं, फ्राय करायचं. आता टमाटर, कढीपत्ता आणि 2 मिरच्या हे पण टाकून छान फ्राय करून घ्यायचं. आता झाकण ठेवून हा मसाला छान फ्राय करायचा. याच्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, घरातील बेसिक मसाले टाकायचे, किती तिखट पाहिजे त्यानुसार, आणि तांदूळ सोयाबीन टाकून 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर हा पुलाव छान शिजून घ्यायचा.